सुप्रभात मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अहिल्याबाई होळकर यांच्यावरती आधारित मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. काल आपण बघितलं की मल्हाररावांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्यानंतर आता या अहिल्याबाई काय करतायत, पुढे कसे जीवन जगतायत ते बघूया. उत्तर क्रिया अलमपुरीतच झाली. 10व्या दिवशी पिंडास कावळा शिवेना. मालेराव महादजींनी आपापले मनोगत व्यक्त केले, पण कावळे स्वस्त. शेवटी अहिल्याबाई पुढे होऊन मनोमन म्हणाल्या, श्रीमंतांच्या दौलतीस आण प्राण जीवापाड सांभाळेन, प्रजावत्सल राहीन, तुमच्या पैचा उत्तम विनियोग करेन. असे म्हणताच कावळे भराभर पिंड खाऊ लागले. मामंजी, लेकीवर अज्ञातातून कृपादृष्टी असू द्यावी. इंदोरातील वाड्यात अहिल्यांना क्षणभरही चैन पडेना. स्वैरभैर झाल्या. मुक्ताबाई, मैनाबाई तर वाचा गेल्यागत गप्प झाल्या. हरकुआई आल्या तोच बांगड्या फोडून आणि कथ्थाई रंगाची घागरा ओढणी नेसूनच. हरकुवर राजपूत भेटल्या काय नि मल्हाररावांवर जीव जडवून बसल्या काय. तलवारीशी लग्न लावून खांडराणी झाल्या. अहिल्याबाईंना उठावेसही वाटेना. सगळीकडे कुट्ट अंधार, त्यात मृगाचा धुवाधार पाऊस. उदास वाटत होते. सुभेदारी आपल्यालाच मिळेल या खात्रीने मालेरावाच्या उत्साहात नुसता ऊत आला. त्याने नाना तऱ्हेचे शोभेच्या वस्तूंची मित्र सुदामाच्या हस्ते खरेदी करून दिवाणखाना सजवला. चांदीचं सिंहासन केलं. वारं प्यालेल्या वासरागत दादाजींचा आप गेल्यावर मूळ स्वभाव उफाळून आला. 3 जूनला पहाटेच वाजंत्री लावून समारंभ दणक्यात सुरू झाला. पेशव्यांतर्फे आबाजी यादव यांनी मालेरावास सुभेदारीची वस्त्रे, कडे, चौकडे, शिरपेस, मोत्यांच्या माळा, कट्यार, शिक्का, होळकरांची लाल पिवळी पगडी, लाल पांढऱ्या पट्ट्याचे बांडे निशाण, टाळ्यांच्या गजरात मालेरावांना दिलं. कुणालाच उत्साह नव्हता, पण मालेरावास स्वर्ग 2 बोटे उरले. मेजवानी, केशरी दुधाचे पेले देऊन आणि तुतारी वाजवून समारंभ संपला. पहाडांकडचे लोक मातंगपोशीस आणि समाचारास आले होते. त्यांना निरोप देण्यासाठी अहिल्याबाई दुःखी अंतःकरणाने खाली उतरल्या. तोच बाजूच्या महालातून ओरडण्याचा आवाज ऐकून तिकडे धावल्या. समोरचं दृश्य पाहून त्या बर्फागत थिजून गेल्या. शुद्ध हरपते की काय अशी भीती वाटली. गंगोबा तात्यांनी हा झालेला सर्व खर्च अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून सरकारी खात्यात जमा न करता खाजगीत टाकला आणि आपला आज्ञाभंग केला म्हणून त्यांना चापकाने मारत असलेले पाहिल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्या मालेरावा सावरायला गेल्या तर, आम्ही सुभेदार आहोत, आपल्याला मध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही, तुम्ही महेश्वरी जाऊन राहावं. मग मात्र अहिल्याबाईंनी रुद्रावतार धारण करून म्हणाल्या, तुम्ही कुळपुत्र म्हणून गय करणार नाही, आम्ही स्वतः पुणे जाऊन तुमची सुभेदारी रद्द करू. असं म्हटल्यावर मालेराव थोडे जमिनीवर उतरले. त्यांच्या आज्ञेनुसार तात्यांची माफी मागितली. मैनाबाईंना पतीचे वागणे गैर वाटल्याने धीर करून समजावण्याचा प्रयत्न करताच सर्वांसमक्ष तिच्या थोबाडीत मारली. अहिल्याबाईंनी संताप अतिरेकाने साडकन मालेरावांवर चाबूक ओढला. पहाडाचे लोक घाबरून गेले आणि महिन्याभरासाठी मैनेला घेऊन गेले. महेश्वरीला साध्या पद्धतीने दरबार भरला. दरबारात अनेक आमंत्रित सरदारांसमोर अहिल्याबाईंनी घोषणा केली की भिल्ल, दरोडेखोर पेंढारींच्या उपद्रवाचा जो कोणी निवारण करेल त्याच्याशी आमची प्राणप्रिय लेक मुक्ताचा विवाह लावून देऊ. तोच यशवंत फणसे नावाचा तरुण उभा राहिला. माझे शस्त्रांचे गोळा बारूद, भाला, दंडपट्टा, तलवार, जांबियाचे शिक्षण झाले आहे. फते करून जगलो तरच तोंड दाखवीन, अन्यथा हा शेवटचा मुजरा. पण जाहीर केल्याप्रमाणे यशवंत फणसेंनी अतुल पराक्रम गाजवून भिल्लांचा बंदोबस्त करून त्यांचे म्होरके धरून आणले.
अहिल्याबाईंनी नायक हे अधिकारपद देऊन पगारी नेमणूक केल्या. यात्रेकरू प्रवासींची पूर्ण जबाबदारी आणि नायकांचा पोशाख देऊन त्यांच्यावर सोपवली. घोषणेनुसार मुक्ताबाई आणि यशवंतरावांचा विवाह थाटामाटात लावून दिला. यशवंतरावांनी सरकार चाकरी बजावली म्हणून अहिल्याबाईंनी आपल्या खाजगीतून इनामी गावे आणि किताब दिले. या लग्नात आलेल्या सरदार वाघांनी आपली 10 वर्षांची नात पिरताबाई मालेरावास देण्याची इच्छा व्यक्त करताच अहिल्याबाईंच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यांना मालेरावांच्याबद्दल सर्व माहिती असूनही चिमुरड्या मुलीचा बळी द्यायला निघालेले पाहून अंतःकरण तीळ तीळ तुटले. सर्व अटी मान्य करून त्याच मांडवात पिरताबाईचे मालेरावासंगे विवाह झाला. अहिल्याबाईंचा इंदोर महेश्वरी असा प्रवास चालू होता. मालेरावांनी तर सारे ताळतंत्र सोडले. सुभेदारी मिळाली म्हणजे सारे हक्क प्राप्त झाले अशा थाटात मनमानी वागणे सुरू केले. मालेरावांचे अनिर्बंध वागणूक पाहून ते कधी ताळ्यावर असले तर अहिल्याबाई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत, पण उलट्या घड्यावर पाणी. त्या दिवशी त्या अशाच उदास बसल्या असताना तुकोजी होळकर संतापून आले. आम्हास हुजऱ्या करवी गचांडी मारून फडणीशीतून हाकलून लावले, कारण आपल्या हुकमाप्रमाणे खाजगीच्या हिशोबातून 5 लाख खर्च झाल्याचे दावले. तुकोजी, मामनजींना स्मरून आणि आमचेकडे पाहून सारे सोसा आणि खाजगीला कुलूप ठोकून चाव्या आमच्या स्वाधीन करा. मातोश्री, काल एक अत्यंत क्लेशकारक घटना घडली. बागेकडच्या खोलीत एका निरपराधाचा खून, हत्या झाली. मालेरावांनी त्यांची प्रिय दासी हिरा हिच्या नौजवान प्रियकराचं तिच्यासमोर हाल हाल करून त्याची हत्या केली. मद्यघुटीच्या नशेत असल्यामुळे कुणास आवरेनसे झाले. मरणाऱ्याने मालेरावास शाप देत तुझा सूड घेईन, गळा दाबून जीव घेईन असे म्हणे सवर त्याचे मस्तक धडा वेगळे केले. अहिल्याबाईंचे तर आता रडणेही आटले. मालेरावास रोज रात्री त्याचे भूत महालभर फिरतंय असं वाटायचं. त्यात हिरानेही विष खाऊन आत्महत्या केल्यावर तर त्यांचे वागणे अधिकच बिकट झाले. रात्री कुणीतरी गळा दाबत आहे, मध्येच फडक्यांचे भूत, कधी हत्तींचा कळप अंगावर येत आहे, कधी ससे हरणे देह चावून चावून खात आहेत असे भास होत असे. रात्र रात्र गळा काढून रडत बडबडत असे. तो कारागीर तर हर घडी दिसत असे. अहिल्याबाईंनी देवाला नवस सायास केले, पण सारे व्यर्थ. सर्व उपाययोजना औषधोपचार सुरू होते, पण दुखण्यास थोडाही उतार नव्हता. दिवसेंदिवस प्रकृती ढासळतच गेली. वैद्याने हात टेकले. त्यांना शांत झोप यावी म्हणून घोटी साठवली. झोप लागली. थोड्याच वेळात मालेरावांच्या सेवेत असलेला राघोजी ओरडत आला, मातोश्री, सुभेदारांनी मान टाकली. सगळे धावले. मालेरावांची तडफड थांबली. मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील काळे पुत्रपर्व संपून काळाच्या पोटात विलीन झाले. गोतावळा जमा झाला. बहाड वाघ आले. दोन्ही पोरींना सतीवस्त्र नेसण्याची तयारी चालली. त्या दोघींनी अहिल्याबाईंना मिठी मारत म्हणाल्या, आम्ही स्वामींबरोबर का जळावं? आम्ही काय केलं? अहिल्याबाई कळवळल्या. अश्रूला खंड नव्हता. त्यांनी बहाड आणि वाघास बोलावून परोपरीने समजावले, पण ते आपल्या निश्चयावर कायम. त्या दातखिळी बसल्यागत शून्य स्थितीत बसून राहिल्या. बाहेर सतींचा जय जयकार चालू होता. अहिल्याबाईंना चक्कर आल्याने डोळे मिटून पडून होत्या. मनी घंटानादाप्रमाणे एकच शब्द घुमत होता, सती चालीस कायद्याने बंदी, सती बंदी, सती बंदी. चिता पेटताच दोन्ही पोरी बाहेर उड्या टाकायला लागल्या की त्यांना बांबू टोचून पुन्हा पुन्हा चितेत ढकलत होते. सासूबाई, वाचवा वाचवा, मेले मेले, या हो सासूबाई. वातावरण किंकाळ्यांनी भरून गेलं. अहिल्याबाई निपचित पडल्या. चिता जळत होती. सुनांनी माना टाकल्या. लाल पिवळ्या पगडीतला मालेराव, सजलेल्या मैनाबाई, पिरताबाई त्यांच्या नजरेसमोरून हलत नव्हत्या. निष्पाप मुलींचा आक्रोश कानी भरून राहिला.
मनी विचार आला, ह्या साऱ्या आचारांचा, नियमांचा, बंधनांचा लबेदा बायकांनाच का? तिला जळण्याचा शाप का? पुरुष तर 13व्याची वाट न पाहता बोल्यावर चढायला तयार असतात. आपण फक्त शरीरानेच सती गेलो नाही, मनाने तर हर क्षणी सती जात आहोत. बघता बघता सारा वाडा रिकामा झाला. त्यांनी त्या आणि हरकुआई शिल्लक राहिल्या. सारा वाडा खायला उठत होत्या. अनंत आठवणी छळतात म्हणून त्यांनी महेश्वरी राहायचे ठरवले. तुकोजीस पुत्र मानल्यामुळे सुभेदारी आपल्या पतीसच मिळेल याची खात्री तुकोजीची पत्नी रखमाला हिला होती. आपल्या बुद्धीच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अहिल्याबाईंपेक्षा सरस कारभार करू शकतो अशी खमेंड असल्यामुळे ती अहिल्यांचा द्वेष करे. अहिल्याबाईंना दुःख करत बसायला सुद्धा वेळ नव्हता. तिजोऱ्या वेगाने जिरल्या होत्या. कारभाराची घडी परत नीट बसवणं गरजेचं होतं. महेश्वरीस राजधानी करायची म्हणजे बरीच बांधकामं करायची होती. त्यांचं मन अतिशय हळवं झालं होतं. बनाई, द्वारकाई, बाईजी यांनी केलेलं कौतुक, प्रेम, मामंजींनी टाकलेला विश्वास, नवऱ्याचं वागणं, मालेरावाचे कृष्णकृत्य, विचित्र मरण, ब्राह्मणांचा छळ, गंगोबा तात्यांवर ओढवलेला चाबूक, मनुष्यवध, मैना आणि पिरताचे मालेरावाशी विवाह, या सर्व आठवणी त्यांच्या मनचक्षूपुढे फेर धरून नाचत होत्या. त्यांना मृत्यूपरीस जगणं जड झालं. दैवाला बोल लावत विचारात गुंगून राहत भरल्या कुशीची मुक्ताबाई त्यांची काळजी घेत मागे पुढे फिरत होती. मंडळी, आज आपण इथे थांबतो आणि उद्या याच्या पुढचा भाग वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. या लेखमालेच्या लेखिका आहेत मीनाक्षीताई देशमुख आणि मी नीलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे. तर उद्या नवीन भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.